हॅलो किड्स, आपण मागच्या रिसोर्सेसच्या स्लाइड्समध्ये नॅचरल रिसोर्सेस आणि त्याचे टाइप्स बघितले होते. आता त्याच्या पुढचा काही प्रकार किंवा रिसोर्सेसची टाइप्स आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे ह्यूमन रिसोर्सेस. आता ह्यूमन रिसोर्सेस म्हणजे काय? इट रेफर्स टू द नंबर मीन्स क्वांटिटी अँड ॲबिलिटीज बोथ मेंटल अँड फिजिकल ऑफ द पीपल. म्हणजे एकूण किती माणसं आहेत किंवा त्यांची नंबर काय आहे तो नंबर प्लस त्यांच्याकडे असणाऱ्या ॲबिलिटीज आणि त्यांची स्किल्स. म्हणजे बघता तुम्ही आजूबाजूला आपल्या काही लेबर्स असतात, त्यांची स्किल्स वेगळी असतात. आपल्याकडे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे लेबर असतात, त्यांची स्किल्स वेगळी असतात. त्याच्यानंतर सुतार काम करणारे लेबर असतात, त्यांची स्किल्स वेगळी असतात. तसंच हायर लेवलला सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात, इंजिनियर्स असतात. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. ह्या प्रत्येकाकडे त्याच्या मेंटल आणि फिजिकल ॲबिलिटीज प्रमाणे नॉलेज आणि स्किल्स असतात. मग हे जे सगळं मिळून जे आहे दॅट इज कॉल्ड ह्यूमन रिसोर्स. द रिसोर्सेस विच आर क्रिएटेड फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस बाय द ह्यूमन रिसोर्सेस टू प्रोड्यूस युजफुल प्रोडक्ट्स आर नोन ॲज ह्यूमन मेड रिसोर्सेस. मागच्या स्लाइड्समध्ये आपण बघितलेलं होतं की जे काही आपण गोष्टी वापरतो आज, ह्या सगळ्या गोष्टींचं ओरिजिन जे आहे ते नेचरमध्ये आहे. नेचरमधनंच आपण बऱ्याचशा मटेरियल घेत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला युजफुल असे प्रॉडक्ट्स आपण बनवत असतो. आता हे प्रॉडक्ट्स बनवतो कोण? तर ह्यूमन बिंग्सच बनवतात. बरोबर आहे. फक्त त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते मात्र ते नेचरमधनं घेत असतात. राईट. मग आता हे जे आहे ह्याला म्हणलं जातं ह्यूमन मेड रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल रोड्स आहेत, मशिनरीज आहेत, व्हेकल्स आहेत, तुमच्या घरात असणारं फर्निचर आहे, कम्प्युटर्स आहेत, घरं आहेत. हे सगळं कोणी बनवलेलं आहे? ह्यूमननी, म्हणजे मॅनमेड आहे. आणि ते बनवलंय कशापासून? त्याच्यासाठी मात्र रॉ मटेरियल त्यांनी नॅचरल रिसोर्सेसमधनं घेतलेलं आहे. म्हणून हे जे रिसोर्सेस आहेत ह्याला म्हणलं जातं ह्यूमन मेड रिसोर्सेस. टेक्नॉलॉजी इज ऑल्सो अ ह्यूमन मेड रिसोर्स. आज आपण बघितलं, आपण बरीच टेक्नॉलॉजी आज वापरत असतो. आपण बघा, आता मी हा व्हिडिओ डेव्हलप करतोय किंवा व्हिडिओ शूटिंग करतोय, ह्यासाठी मी काहीतरी कॅमेरा यूज केलेला आहे, माझ्यासमोर लॅपटॉप आहे. आपण अनेक गॅजेट्स वापरत असतो, टेक्नॉलॉजीज वेगवेगळ्या डेव्हलप होत असतो. नाऊ वी हॅव रीच्ड अप टू मून. आपण चंद्रावरती जाऊन आलेलो आहोत. वी कॅन फ्लाय इन द एअर. ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत ह्या कोणी बनवलेल्या आहेत? दे आर नॉट नॅचरली बॉर्न, they are made, they are developed by human. So technology is also a human resource. Human beings use their knowledge and technological skills to utilize resources. Very important. आपण बघतो आजूबाजूला भरपूर रिसोर्सेस आहेत. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलेलं होतं की तो रिसोर्स अवेलेबल आहे, पण तो कशासाठी वापरायचा हे जर माहीत नसेल, ती स्किल, ती ॲबिलिटी आपल्याकडे नसेल, ते नॉलेज आपल्याकडे नसेल, तो रिसोर्स आपल्यासाठी काहीच युजफुल नाहीये. एक्झॅक्टली. तर तसंच इथं सुद्धा तुम्हाला एक लक्षात येईल की हे रिसोर्सेस युटिलाइज करायला, रिसोर्सेस डेव्हलप करायला ह्यूमन बिईंग काय करत असतो? स्वतःची टेक्नॉलॉजिकल स्किल्स आणि स्वतःचं नॉलेज वापरून हे रिसोर्सेस डेव्हलप करत असतो. ह्यूमन रिसोर्सेस आर एबल टू जनरेट फिजिकल, सोशियल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर देअर बेनिफिट. आता ह्यूमन बिईंग आहे, इट इज अ व्हेरी स्मार्ट ॲनिमल ऑन द अर्थ. इट्स वन ऑफ द इंटेलिजंट ॲनिमल. आय विल से इट इज द इंटेलिजंट ॲनिमल ऑन द अर्थ. मग ह्यूमननी काय केलेलं आहे, आपण माणसांनी काय केलेलं आहे? अनेक प्रकारचे रिसोर्सेस आपलं नॉलेज आणि स्किल्स वापरून स्वतःच्या नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी डेव्हलप केलेले आहेत. बरोबर. त्याच्यातलं पहिलं म्हणजे फिजिकल. आता फिजिकल म्हणजे काय? बघा, आपण आज ट्रान्सपोर्टचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. बरोबर आहे. लँड ट्रान्सपोर्टमध्ये रोड्स आहेत, ब्रिजेस आहेत, रेल्वेज आहेत. एअर ट्रान्सपोर्ट्समध्ये हेलिकॉप्टर्स, प्लेन्स,
वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स आहेत. तसंच जर वॉटर ट्रान्सपोर्ट जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची शिप्स आहेत, बोट्स आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या बोट्स आहेत. हे सगळं जे आपण डेव्हलप केलेलं आहे दॅट इज अ फिजिकल वन. आणि हे का डेव्हलप केलं? बिकॉज वी गेट बेनिफिटेड, आवर नीड्स आर फुलफिल्ड बाय दिस इन्फ्रास्ट्रक्चर. सो दिस इज अ फिजिकल सोर्स. नंतर सोशल सोर्स म्हणजे काय येतं? सोसायटीसाठी जे काही रिसोर्सेस लागतात किंवा ज्या काही गोष्टी वापरल्या जातात दे आर कॉल्ड सोशल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल स्कूल्स. आज तुम्ही स्कूलमध्ये जाता, तिथं तुम्हाला एज्युकेशन मिळलं जातं, तिथं तुमच्यावरती संस्कार केले जातात. यू लर्न लॉट मेनी थिंग्स देअर, यू लर्न लॉट मेनी स्किल्स देअर. सो स्कूल इज अ सोशल रिसोर्स. अनदर रिसोर्स इज हॉस्पिटल. हॉस्पिटल कशासाठी एस्टॅब्लिश केली गेली, कशासाठी तयार केली गेली? तर सोसायटीची हेल्थ चांगली राहावी म्हणून ही हॉस्पिटल्स यूज केली गेली. आता स्कूल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत दे कॅटर आवर डिफरंट नीड्स. तसंच रिक्रिएशनल नीड्स सुद्धा कॅटर करणाऱ्या काही सोसायटीज किंवा काही इन्स्टिट्यूशन्स आहेत. सो ऑल दिस कम्स अंडर सोशल रिसोर्सेस. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मनी, इकॉनॉमिक रिसोर्स, बँकिंग, ट्रेड, कॉमर्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. बघा तुम्ही बँक्समध्ये जाता, बँकमध्ये का जातो आपण? तर तिथनं आपण पैशांची देवाणघेवाण करू शकतो, मनी ट्रान्सफर, आपण तिथं पैसे ठेवू शकतो. दिस इज ऑल्सो अ नीड ऑफ न्यू इरा. आज आपली ती नीड आहे. बघा तुम्ही पैशाशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. आज तुम्हाला एखादी गोष्ट आणायची असेल, छोटी जरी असली तरी त्यासाठी तुम्हाला त्या दुकानात, त्या शॉपमध्ये जावं लागतं, मॉलमध्ये जावं लागतं आणि ती सर्व्हिस अवेल करण्यासाठी यू हॅव टू ट्रान्सफर द मनी. सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इकॉनॉमिक रिसोर्स. ट्रेड. आज जर बघितलं तर वेगवेगळे बिझनेसेस चालतात. अगदी तुमच्या घरात येणारं प्राणी, तुम्हाला माहिती आहे 20 रुपये लिटर आपल्याला बाटली विकत घ्यावी लागते, बरोबर आहे ना? तसंच तुमच्या घरात येणारा इलेक्ट्रिक सप्लाय आहे, तुमच्या घरात येणारं ग्रोसरी आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत. हे कोणीतरी ट्रेडिंग करतंय म्हणून तुम्हाला त्या अवेलेबल होऊ शकतात. आज जर तुम्ही बघितलं तर फॉरेनमध्ये मॅन्युफॅक्चर होणारं मटेरियल तुम्हाला नेक्स्ट डे आपल्याला इथं कराडच्या शॉपमध्ये अवेलेबल होतो. सो दिस इज द ट्रेड ॲक्टिव्हिटी. ह्या ट्रेड ॲक्टिव्हिटीजमधनं तुमच्या डे टू डे ज्या नीड्स आहेत ह्या फुलफिल केल्या जातात. त्याच्यानंतर कॉमर्स, सेम थिंग. कॉमर्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, बँकिंग किंवा मनीशी रिलेटेड आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉमर्स खाली येतात. सो दीज आर इकॉनॉमिक सोर्सेस. त्याच्यानंतर पॉलिटिकल सोर्सेस. बघा प्रत्येक सिटीमध्ये किंवा प्रत्येक टाउनमध्ये, प्रत्येक विलेजमध्ये एक कोणतरी अथॉरिटी असते की जी सगळे डिसिजन घेत असते तिथल्या सोसायटीच्या रिलेटेड. तिथं जी काही लोक राहत असतात त्यांच्याशी संबंधित त्यांच्या डेली नीड्स ज्या काही आहेत, लाईक वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय, चांगले रोड्स, चांगले इतर रिक्रिएशनल गोष्टी, ह्याची नीड जी लोक फुलफिल करतात दे आर द अथॉरिटी इन दॅट एरिया. म्हणजे जर ग्रामपंचायत म्हणाल तुम्ही किंवा कराडमध्ये आपलं बघितलं तर नगरपालिका आहे, महानगरपालिका असते, जिल्हा परिषद आहे, त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत दे आर ऑल पॉलिटिकल रिसोर्सेस. अँड द लास्ट वन इज टेक्नॉलॉजिकल रिसोर्स. टेक्नॉलॉजिकल रिसोर्स म्हणजे काय? तर बघा तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय तुम्हाला आज घरामध्ये होते. यू जस्ट हॅव टू स्विच ऑन द बटन, तुम्हाला लाईट मिळतो. यू जस्ट हॅव टू स्विच ऑन द बटन, टी व्ही ऑन होतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते का होतं? तर तुमच्या घरापर्यंत आज इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आलेला आहे. तसंच वॉटर सप्लाय. आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक घरामध्ये पाणी आहे. प्रत्येक तुम्ही सिव्हिक्समध्ये शिकला असाल की एव्हरी सिटीजन्स राईट इज टू गेट द क्लीन ड्रिंकिंग वॉटर. मग हा सुद्धा एक प्रकारचा रिसोर्सच आहे. हे का पॉसिबल झालं? बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. बघा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली त्याची टेक्नॉलॉजीमुळं, ती जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आणून पोहोचवली, दॅट इज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. आपण घरात आल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या गॅजेट्समध्ये यूज करतो, बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे काय? हे सगळं जे आहे हे टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेसमध्ये येतात. त्याच्यानंतर कम्युनिकेशन. आज तुम्ही बघताय मोबाईल्स आहेत, फोन्स आहेत, इव्हन ट्रान्सपोर्ट, दिस ऑल कम्स अंडर टेक्नॉलॉजी. आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्याच्यापासून आपल्याला हा बेनिफिट मिळत असतो. These units of infrastructure are known as human made resources. ही जी सगळी मी आत्ता तुम्हाला जी युनिट सांगितली, कुठली कुठली? फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल
आणि टेक्नॉलॉजिकल, ही सगळी युनिट्स किंवा ही जी इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत हे सगळी काय येतात, ह्युमन मेड रिसोर्सेस अंडर येतात. इवन द टेक्नॉलॉजी युज्ड टू मेक सच प्रॉडक्ट्स इज ह्युमन मेड. आता काही प्रॉडक्ट्स आपण वापरत असतो, ते कुठं तयार होत असतात, फॅक्टरीजमध्ये तयार होत असतात. फॅक्टरीमध्ये काय वापरलेले असतात, मशीन्स वापरलेले असतात. मीन्स अगेन व्हॉट एव्हर वी यूज man-made things, man-made products, whatever we use, they are all from human-made resources. लक्षात आलं? The rate at which the resources are produced is called productivity. आता productivity म्हणजे काय, तर ज्या रेटनी हे सगळे रिसोर्सेस प्रोड्यूस केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं मोबाईलची फॅक्टरी आहे, तर त्या मोबाईलच्या फॅक्टरीमध्ये पर डे किंवा पर आवर किती मोबाईल्स तयार होतात, तो जो नंबर आहे, तो जो रेट आहे, दॅट इज कॉल्ड प्रोडक्टिव्हिटी. मी जस्ट एक मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं, पण हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघता की फार्मर्स ते आपल्या ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये वेगवेगळे क्रॉप्स घेत असतात. प्रत्येकजण वेगळं क्रॉप्स घेत असतो. प्रत्येक क्रॉपचा हार्वेस्टिंग पिरियड वेगळा आहे, पण तेवढ्या एरियामध्ये ते क्रॉप किती ठिकाणी लावलेलं आहे, किती फार्मर्सनी लावलेलं आहे, किती एकर एरियामध्ये ते क्रॉप आहे, आणि त्याच्यावरनं त्याचं प्रोडक्शन पर इयर किती होणार. सो दॅट इज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ दॅट क्रॉप. हा प्रत्येक प्रॉडक्टसाठी ही प्रोडक्टिव्हिटी रेट जो आहे हा किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही चेंज होत असते. फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स प्रोडक्टिव्हिटी आर टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स, सोशल अँड कल्चरल सेटअप, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल. आता ही जी प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती फक्त त्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांवरती किंवा तिथल्या मशीनवरती डिपेंड नसते, तर त्याच्यासाठी इतरही काही फॅक्टर्स काम करत असतात. काही डायरेक्ट इन्फ्लुएन्सिंग असतात, काही इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स करत असतात. त्यातले कुठले? पहिली गोष्ट टेक्नॉलॉजी युज्ड. आता पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर जुन्या ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की कार्स तयार होत होत्या, पण त्यावेळी सगळं काम मॅन्युअली चालायचं. म्हणजे काय, तिथे कामगार असायचे, ते कारचे पार्ट्स जोडायचे आणि मग ती कार तयार होऊन बाहेर पडायची. मग त्यावेळी कारचं प्रोडक्टिव्हिटी रेट काय होता, साधारण पर डे 4 नाही तर 5 कार तयार होत होत्या. पण आज जर तुम्ही विचार केला तर टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे, ॲटोमेशन आलेलं आहे. आज एकेका फॅक्टरीमध्ये दिवसाला 100-100, 200 गाड्या तयार होत असतात. वाय? बिकॉज ऑफ यूज ऑफ टेक्नॉलॉजी. हा एक फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट पॉलिटिकल. आता हे प्रोडक्शन करत असताना त्यासाठी काही लॉज असतात, काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. तर हे कोण डिसाईड करत असतं, तर हे पॉलिटिकल रिसोर्सेस असतात, हे डिसाईड करत असतात. किंवा फॉरेन ट्रेड असतो, फॉरेन एक्सचेंज असतं, हे सगळे डिसिजन कोण घेत असतं, हे पॉलिटिकल घेत असतात. तसंच इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. अगदी छोटं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर कुठल्याही फॅक्टरीसाठी, कुठल्याही बिझनेससाठी तुम्हाला लोन लागतं किंवा पैसे लागतात, मनी. मग हे कोण सप्लाय करतं किंवा ह्याच्यावर कंट्रोल कोण ठेवतं, तर ज्या इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत लाईक बँक्स, ह्याच्यावरती कंट्रोल ठेवत असतात. त्याच्यानंतर सोशल अँड कल्चरल सेटअप. तिथल्या सोसायटीचं कसं सेटअप आहे, तिथली सोसायटी कशी आहे, तिथली लोकांकडे स्किल्स काय आहेत, तिथं कल्चरल सेटअप काय आहे, ह्याच्यावरती सुद्धा प्रोडक्टिव्हिटी डिपेंड असते. आणि तिसरं आणि लास्ट, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल. ही जिथं प्रोडक्टिव्हिटी असते किंवा प्रोडक्शन जिथं चालू असतं तिथं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे, रोड्स कसे आहेत, ब्रिजेस आहेत का, इतर लोकांसाठी रिक्रिएशनल पार्क्स आहेत का, हा सगळा जो फिजिकल सेटअप जो आहे ह्याच्यावरती तिथलं प्रोडक्टिव्हिटीचा रेट हा डिपेंड असतो. ह्युमन रिसोर्सेस रेफर टू द नंबर अँड ॲबिलिटीज ऑफ द पीपल. People can make the best use of nature to create more resources when they have the knowledge, skill and the technology. ह्युमन रिसोर्स जर विचार केला तर तो 2 गोष्टींवर डिपेंड असतो, टोटल नंबर ऑफ पीपल अँड द ॲबिलिटीज अँड स्किल सेट्स दे हॅव. हे मागे पण मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या लोकांकडे प्रॉपर नॉलेज असेल, प्रॉपर स्किल्स असतील आणि प्रॉपर टेक्नॉलॉजी जर अवेलेबल असेल त्यांच्याकडे, तर ते नेचरपासनं आणखीन चांगल्या प्रकारचे रिसोर्सेस क्रिएट करू शकतात. बघा, सायंटिस्ट बऱ्याच गोष्टींवरती एक्सपेरिमेंट करत असतात आणि नवीन नवीन प्रोडक्ट तयार करत असतात. आता तर नॅनो टेक्नॉलॉजी आलेली आहे, नॅनो पार्टिकल्सपासनं बऱ्याच गोष्टी तयार केल्या जातात. पीपल आर ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, ह्युमन बीइंग्स, पीपल. Improving the quality of people's skills so that they can create more resources
इज नोन ॲज ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आत्ता आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघितलं की लोकांकडे स्किल सेट असणं, त्यांच्या ॲबिलिटीज इन्क्रीज करणं, त्यांची स्किल्स वाढवणं, हे सगळं जर असेल आणि ती जर स्किल्स क्वालिटी असतील तर त्या क्वालिटी स्किल्समुळे आणखीन चांगल्या प्रकारचे रिसोर्सेस आपण डेव्हलप करू शकतो. मग त्यासाठी गरज असणारी जी मॅनपॉवर आहे ती डेव्हलप करणं म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्सेस इन्क्लूड ह्युमन बीइंग्स नॉट ओनली इन इट्स क्वांटिटी बट ऑल्सो द क्वालिटी. दोन गोष्टी त्याच्यामध्ये की नुसतीच नंबर्सनी लोक जास्त असून चालणार नाही, तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं त्या क्वालिटीज पण असल्या पाहिजे. बघा, एखादी फॅक्टरी उभी करायची आणि तुमच्याकडे सगळे अनस्किल्ड लेबर्स आहेत तर ते होऊ शकत नाही. ती फॅक्टरी उभी करायला तुम्हाला इंजिनियर्स पाहिजे, म्हणजे ती ॲबिलिटी त्यांच्याकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर सिव्हिल वर्क करणारी लोकं असली पाहिजेत, नंतर फॅब्रिकेशन करणारी लोकं असली पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या स्किलसेटची लोकं तुम्हाला तिथं असणं हे खूप गरजेचं असतं. क्वांटिटी रेफर्स टू द डिस्ट्रीब्युशन अँड द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. क्वांटिटी म्हणजे काय, तर कुठल्या एरियामध्ये लोकांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तिथं पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे, ह्याच्यावरती ती क्वांटिटी असते. फॉर एक्झाम्पल, मुंबईत तुम्ही गेलात तर मुंबईमध्ये डिस्ट्रीब्युशन किंवा डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यासाठी काय आहे की तिथं असणारी ह्युमन रिसोर्सेस आहे दे आर हायली पॉप्युलेटेड किंवा डेन्सली पॉप्युलेटेड. क्वालिटी रेफर्स टू द फिजिकल अँड द मेंटल स्किल्स ऑफ द पीपल. क्वालिटी म्हणजे काय, त्या असणाऱ्या लोकांकडं कुठली कुठली स्किल्स आहेत, कुठल्या कुठल्या ॲबिलिटीज आहेत, दॅट ऑल कम्स अंडर द क्वालिटी. A healthy and skilled human population is the base of economic prosperity of the country. एखाद्या कंट्रीची इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, इकॉनॉमिक ग्रोथ कशावर डिपेंड असते, तर तिथं जे पॉप्युलेशन आहे, ह्युमन पॉप्युलेशन आहे, त्यांची हेल्थ कशी आहे, वेदर दे आर हॅपी मेंटली अँड फिजिकली, अँड सेकंड थिंग स्किल्स दे हॅव. जर त्या ह्युमन रिसोर्सेसकडे, त्या पॉप्युलेशनकडे जर चांगली स्किल्स असतील आणि इफ दे आर हेल्दी, इफ दे आर रेडी टू वर्क, तरच त्या कंट्रीची इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी होऊ शकते. वी गिव्ह व्हॅल्यू टू नॅचरल एन्डॉवमेंट बाय आवर एफर्ट, नॉलेज अँड इंटेलिजन्स अँड मेक इट रिसोर्स. एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर सॉइल, माती. आता माती सगळीकडेच अवेलेबल आहे, पण त्या मातीचं रिसोर्समध्ये ज्यावेळी रूपांतरण होतं त्यावेळी तुम्हाला तिथं तुमचं नॉलेज, तुमचे एफर्ट आणि तुमचा इंटेलिजन्स कामाला येतो. प्रत्येकजण त्या मातीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करत असतो. फार्मर्सच्या बाबतीत विचार केलं तर त्याच्यामध्ये ते प्लांट किंवा क्रॉप्स ग्रो करतात. सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल इंजिनियरचा जर विचार केला तर तो सिव्हिल इंजिनियर तीच सॉईल कन्स्ट्रक्शनसाठी यूज करत असतो. असं जर बघितलं आपण, किंवा पॉट मेकरचा जर विचार केला तर तो पॉट मेकर तीच सॉईल घेऊन त्याच्यापासून पॉट्स तयार करत असतो. एखादा स्कल्पचर तयार करणारा जर एखादा आर्टिस्ट घेतला तर तीच सॉईल वापरून तो त्याच्यापासून चांगले चांगले स्कल्पचर्स तयार करत असतो. म्हणजे काय, रॉ मटेरियल तेच आहे, रिसोर्स तोच आहे, पण प्रत्येकाचे नॉलेज, प्रत्येकाचे इंटेलिजन्स आणि प्रत्येकाचे एफर्ट्स हे स्किल सेट्स वेगवेगळे असल्यामुळं त्या सेम रॉ मटेरियलचे वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे युटिलायझेशन होत असतं. त्यासाठी त्या नॅचरल एन्डॉवमेंट म्हणजे नेचरमधनं जे काही आपल्याला अवेलेबल होतं त्याला व्हॅल्यू मिळण्यासाठी, ते रिसोर्सेसमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे, एफर्ट, नॉलेज आणि इंटेलिजन्स. तिथं आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. जपान, in spite of being devoid of rich natural resources, is still a developed nation because of its extremely skilled population. आता जपान जर कंट्री आपण बघितली तर एकदम छोटा देश आहे, इट्स अ आयलंड, लक्षात आलं. पण तिथं लहान देश असला त्यामुळे त्यांच्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप कमी आहेत. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत दे आर इन व्हेरी लिमिटेड स्टॉक अवेलेबल विथ देम. पण आज ते सगळ्यात डेव्हलप्ड कंट्री म्हणून ओळखले जातात. वाय? बिकॉज एक्स्ट्रीमली स्किल्ड पॉप्युलेशन, त्यांचं जे पॉप्युलेशन आहे, काम करणारी जी लोक आहेत दे आर हायली स्किल्ड. त्या पद्धतीनं त्यांची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. दिस इज नथिंग बट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आणि ह्याच्यावरती कंट्रीची ग्रोथ किंवा प्रॉस्पेरिटी डिपेंड असते. म्हणूनच
health and education are also most important sectors for the growth of human resource. आणि हे सगळं घडायचं असेल तर हेल्थ आणि सेकंड एज्युकेशन, कारण एज्युकेशन शिवाय लोकांची स्किल लेव्हल वाढू शकत नाही. मग इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, वेगवेगळे कोर्सेस देणारे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्याच्यामध्ये लोक जातात, तिथं आपण सुद्धा जातो आणि आपली स्किल लेव्हल वाढवत असतो. आणि हे जर प्रॉपर असेल, हेल्थ आणि एज्युकेशन जर त्या कंट्रीमध्ये प्रॉपर अवेलेबल असेल तर तिथल्या ह्युमन रिसोर्सची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्याच्यानंतर ह्याच्यावरचे काही क्वेश्चन्स इथं शेवटच्या स्लाइड्समध्ये दिलेले आहेत. ह्या पार्टवरचे ते क्वेश्चन्स बघा, समजून घ्या. नाही समजले क्वेश्चन्स, त्याची आन्सर जर नाही लक्षात आली तर पुन्हा तो पर्टिक्युलर पार्ट जो स्लाइडमधला आहे, व्हिडिओमधला आहे, तो बघा, ऐका आणि हे क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स लिहून काढा. थँक्यू.